सणासुदीचा हंगाम आता सुरू झालेला आहे. मीडिया प्लॅटफॉर्मवरील वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला आता भुरळ घालतात आणि गरज नसताना सुद्धा नको त्या वस्तू खरेदी करण्याकडे साहजिकच आपला कल वाढत असतो. विशेषतः जे काही ई कॉमर्सचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत तर याच्यामध्ये फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, अशा वेगवेगळ्या ई कॉमर्स साईट्स आपल्याला वेगवेगळ्या ऑफर्स देऊन बक्षिसं सांगून आपल्याला त्या गोष्टीची भुरळ घालत असतात. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट वाटतो. गरज नसताना आपण एखादा मोबाईल खरेदी करतो आणि अशा वेळी ह्या कंपन्या डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसोबत बोलणी करून किंवा टायअप करून आपल्याला कमी किमतीमध्ये ह्या वस्तू देण्याचा प्रयत्न करत असतात. अशा स्थितीमध्ये जे काही आपलं रिटेल मार्केट आहे तर या मार्केटवर याचा परिणाम होतो ती गोष्ट वेगळी. बऱ्याचदा आपल्याला सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्या स्थानिक व्यापारी वर्गाकडून आवाहन केलं जातं की आपण ऑनलाईन खरेदी केल्यापेक्षा आपण स्थानिक बाजारपेठेमध्येच खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे, की जेणेकरून आपल्याच कोण्यातरी मित्रांना, भावबंधांना, नातेवाईकांना त्यातून काहीतरी उत्पन्न मिळेल. मात्र आपण ई कॉमर्स साईट्सवरून खरेदी करून त्या कंपन्यांना मोठे करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करत असतो आणि अशा स्थितीत या कंपन्यांची जी काही उलाढाल आहे तर सणासुदीच्या दिवसामध्ये ती अब्ज रुपयापर्यंत जाऊन पोहोचत असते. आणि अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा आपल्याला आता मागच्या वर्षीचं तुम्हाला आठवत असेल की आयफोन सारखे फोन जे काही कमीत कमी किमतीचे जे काही 60,000पर्यंतचे जे काही फोन होते 60 ते 70,000चे तर ते 35-40,000पर्यंत काही लिमिटेड पिरियड ऑफरसाठी तुम्हाला देऊ केले. नंतर स्टॉक संपला असंही त्या साईट्सवर येतं आणि परत थोडीशी किंमत वाढून हे एक बिझनेसचा फंडा असतो. मात्र अशा गोष्टींची आपल्याला सातत्यानं भुरळ पडत असते आणि ही भुरळ पडत असतानाच यातून बऱ्याचदा आपली फसवणूकही होते. बऱ्याचदा व्हॉट्सअप, फेसबुकवर किंवा तुमच्या ट्विटर अकाउंटवर किंवा इंस्टाग्रामवर अशा वेगवेगळ्या जाहिराती येत असतात आणि तुम्हाला खरेदी करण्यासाठी त्यातून परावृत्त केलं जातं. वेगवेगळ्या बक्षिसाची आमिषं तुम्हाला दाखवली जातात आणि अशातून फसवणूक होण्याचे प्रकारसुद्धा अलीकडे बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. याच्यामध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत. मात्र ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या नंतर याची तक्रार कुठे करावी याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. जर पहिले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण शक्यतोवर ऑनलाईन खरेदी करणं हे टाळावं. जर करायचीच झाली तर एखाद्या रेप्युटेड साईट्सवरूनच त्या तशा वस्तू खरेदी केल्या पाहिजे. मात्र ऑनलाईन हे केल्याच्या नंतर आपले जर पैसे त्यातून जात असतील तर ते परत कसे मिळवायचे याबाबतची ही माहिती आहे. ज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे काही ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत तर याबाबत भारत सरकारने एक तक्रार निवारण केंद्र सुरू केलेले आहे, ज्याच्या माध्यमातून आपले गेलेले पैसे बऱ्याच अंशी परत मिळण्याचा प्रयत्न यातून केला जातोय. तर कुठल्या नंबरवर कॉल करावा याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर त्याच्यासाठी नंबर आहे 155-260 यावर जर कॉल केला, जर ज्यावेळेस आपण गुगलला अशा काही साईट शोधतो तर त्यावेळेस बऱ्याचशा मिळत्या जुळत्या नावानं सुरू असलेल्या साईट्स आपल्या पुन्हा एकदा फसवणूक करू शकतात. तर त्यामुळं आपण गव्हर्नमेंट साईट्सवरच याबाबत तक्रार नोंदवावी. अशा मिळत्या जुळत्या साईट्सपासून आपण सावध राहावं. 1 एप्रिल 2021 रोजी ही साईट सुरू केलेली आहे. छोट्या प्रमाणामध्ये ही लॉन्च केली होती. मात्र या हेल्पलाईनद्वारे आतापर्यंत 1.85 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांकडून वाचवण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जर सगळ्यात जास्त जर प्रमाण असेल तर दिल्लीमध्ये जवळपास 58 लाख आणि राजस्थानमधील 53 लाख रुपयांची फसवणूक या माध्यमातून रोखण्यात आलेली आहे. सध्या सर्व वॅलेट व्यापारी आणि बँका हेल्पलाईन यामध्ये काम करत आहेत. एवढेच नव्हे तर ई कॉमर्सचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्याशी संबंधित ही हेल्पलाईन कशी काम करते, सुरुवातीला कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल आपल्याला जर माहिती मिळत असेल तर 155-260 या क्रमांकावर आपण प्रथम कॉल करायचा आहे. यानंतर संबंधित राज्याची आपल्याला माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतर तुमचे डिटेल्स घेतले जातात. सर्वात आधी ऑपरेटर्स आपल्याकडे असलेल्या फसवणुकीचा तपशील घेऊन कॉलरची मूलभूत माहिती त्यामध्ये विचारली जाते. त्यानंतर तुमची माहिती सायबर क्राईम रिपोर्टिंग ब्रँचकडे आणि त्याचे जे काही मॅनेजमेंट असते त्याच्याकडे वर्क केली जाते. त्यानंतर बँक, वॅलेट, व्यापारी इत्यादीकडे ती पाठवली जाते आणि तक्रार डिटेल्स आणि नंबर SMS द्वारे तक्रारदारास पाठवला जातो. 24 तासाच्या आत या तक्रार क्रमांकाची संपूर्ण माहिती नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंगकडे वर्क केली जाते.
त्याच्यामध्ये जी काही इंटरनली सिस्टम जे काम करतं तर त्याच्यामध्ये फसवणुकीचे पॅरा ट्रान्सफर जे काही केले जातात तर त्यामधून बँकेकडून थांबविण्याचा याच्यातून प्रयत्न केला जातो. तर अशा याद्वारे आपण 155 260 या क्रमांकावर जर आपली कुठे फसवणूक झाली असेल तर प्रथम आपण त्याच्यावर संपर्क करावा.